रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित भव्य वस्तुसंग्रहालय लक्ष्मी विलास पॅलेस इथं साकारण्यात आले। या संग्रहालयात राजर्षींचे जनक आणि दत्तक माता पिता यांच्या संदर्भातील माहिती, वस्तू, राज्याभिषेक सोहळा, राजर्षींच्या लोककल्याणकारी निर्णयांचा इतिहास आणि विविध ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्यात आले। संग्रहालय अधिक परिपूर्ण व्हावं यासाठी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यासह अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभलं। या संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा शनिवारी 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे। या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली शाहू समाधी स्मारक परिसरात शाहूप्रेमींची बैठक पार पडली। या बैठकीत राष्ट्रपतींना या सोहळ्यासाठी निमंत्रित करावं, शहरात स्वागत कमानी उभाराव्यात, सर्व पुतळ्यांच्या परिसरात रोषणाई करावी, महिलांचा विशेष सन्मान करावा, शाहिरी पोवाडे, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं आयोजित करावीत, अशा विविध सूचना प्रशासनाला करण्यात आल्या। या सोहळ्यात शाहूप्रेमी, विविध संघटना, संस्था, खेळाडू आणि मर्दानी खेळांचे आखाडे यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन राष्ट्रीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केलंय। राजर्षी शाहू जन्मस्थळ संग्रहालय लोकार्पण सोहळा 21 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेला आहे। हा सोहळा कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी शाहू महाराजांचा जन्म झाला होता। त्या ठिकाणी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित असं हे वस्तू संग्रहालय अत्यंत ताकदीनं आणि लोकांना अभ्यासपूर्ण व्हावं असं या ठिकाणी तयार केलेला आहे। तर याचा जो लोकार्पण सोहळा आहे हा शाहूप्रेमींच्या म्हणजे मोठ्या संख्येनं सहभागानं व्हावा यासाठी आज कोल्हापुरातील शाहूप्रेमींची बैठक शाहू समाधीस्थळ या ठिकाणी पार पडली। या ठिकाणी शाहूप्रेमींच्या आणि विविध समाज बांधवांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी दसरा चौक येथून 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता दसरा चौक येथून अत्यंत ताकदीनं सामाजिक समतेचे दर्शन, शाहू समतेची ज्योत रॅली करून केली जाणार आहे। या रॅलीमध्ये शाहूप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभागाचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे हा लोकार्पण सोहळा कोल्हापूरच्या परंपरेला सर्वसमावेशक असा होणार आहे आणि त्यामध्ये जनतेनं मोठ्या संख्येनं सहभाग व्हावे असे आपल्या माध्यमातून मी आवाहन करीत आहे। यावेळी राजर्षी शाहू महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे, मल्हार सेनेचे बबन रानगे, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, माजी महापौर RK पोवार, कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीचे अशोक पोवार यांच्यासह सीमा पाटील, गीता हसूरकर, DJ भास्कर, दिलीप पोवार, कादर मलबारी, सुभाष देसाई, शैलजा भोसले, सुनीता पाटील तसंच विविध संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि शाहूप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।